नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी अवताडे। ब्लड प्रेशरची काही विशिष्ट कारणं आहेत। जर त्या कारणांचा आपण नीट विचार केला आणि त्याच्या उपाययोजना केल्या तर आपल्याला हा त्रास कमी होऊ शकतो। तर पहिलं कारण आहे की रात्रीचं जागरण। रात्री 10च्या आधी झोपणं गरजेचं आहे, पण ते रात्रीचं जागरण होत असेल आणि येणारी झोप ही जर शांत नसेल तर तुमचं ब्लड प्रेशर हे नेहमी वाढून राहतं। दुसरं आहे की सतत होणारं पित्त। जर तुमच्या अनियमित वेळा असतील, जेवण करताना काही नियम सांगितलेले आहेत त्याचं जर व्यवस्थित होत नसेल प्रॉपर, तर त्याच्यामुळे किंवा असं एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचं टेन्शन, एखाद्या कामाचं प्रेशर, ह्या स्ट्रेस लेवल ह्यामुळे सुद्धा तुमचं जे पित्त वाढतं, या स्ट्रेस आणि या पित्तामुळे सुद्धा तुमचं ब्लड प्रेशर लेवल हे वाढत राहतं। त्याचबरोबर डायबिटीज हा आजार किंवा ओबेसिटी, आता डायबिटीजमध्ये शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढल्या कारणामुळे ज्याप्रमाणे साखरेचा पाक असतो घट्ट, त्याचप्रमाणे तुमचं रक्त सुद्धा, तुमचं ब्लड सुद्धा हे घट्ट प्रमाणात होतं आणि म्हणून ब्लड प्रेशर लेवल डायबिटीज पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ज्याप्रमाणे साखर जर आपण हातामध्ये धरून जोरात अशी धरून ठेवली बऱ्याच काळासाठी तर आपल्या आतल्या स्किन थोडीशी रफ होऊन जाते की ती डॅमेज होते। त्याच पद्धतीने जिथे जिथे रक्तवाहिन्यांमध्ये साखर ग्लुकोज अडकून राहतं त्या ठिकाणी त्या रक्तवाहिन्या क्षतिग्रस्त होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला डायबिटीजमुळे ब्लड प्रेशर वाढतं किंवा नव्याने सुरुवात होऊ शकते। आता आपण बघितलं ह्या ब्लड प्रेशरसाठी स्ट्रेस कसा फॅक्टर कारणीभूत ठरतो, तुमची अपुरी झोप कशी कारणीभूत ठरते, त्याचबरोबर तिसरा फॅक्टर आपण बघितला की डायबिटीज कसा कारणीभूत ठरतो। ओके।